नमस्कार. आज तारीख आहे 2 एप्रिल 2026 आणि आज महाराष्ट्राच्या हळद बाजारात खूप मोठी उलथापालथ झाली आहे. एका बाजारात भावाने तर चक्क रेकॉर्ड तोडले, तर दुसरीकडे बाजार शांत आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? चला सविस्तर जाणून घेऊया. आणि दिवसाची सुरुवातच करूया आजच्या सगळ्यात मोठ्या बातमीने. आकडा आहे 23,300 रुपये. हो, अगदी बरोबर ऐकलत. सांगलीच्या बाजारपेठेत हळदीला आज हा विक्रमी भाव मिळालाय. तर आज बाजारात तेजी आणि मंदी असं दोन्ही चित्र बघायला मिळालं. चला तर मग महाराष्ट्रातल्या मुख्य बाजारपेठांमधले नेमके आकडे काय सांगतायत ते पाहूया. सगळ्यात आधी आपण वळूया वसमतच्या बाजाराकडे. पाहूया इथल्या लोकल हळदीचे दर काय होते. तर वसमतमध्ये कमीत कमी भाव होता 10,800 रुपये आणि जास्तीत जास्त भाव पोहोचला 14,300 रुपयांपर्यंत. म्हणजेच सरासरी भाव जर बघितला तर तो 13,000 ते 13,200च्या घरात होता. आता वळूया सांगलीकडे, जिथे आज बाजारात प्रचंड तेजी दिसली आणि दिवसातला सगळ्यात मोठा आकडा नोंदवला गेला. सांगलीचे आकडे तर खरंच लक्ष वेधून घेणारे आहेत. राजापुरी हळदीसाठी कमीत कमी भाव 9,500 रुपयांपासून सुरू झाला, पण कमाल भावाने थेट 23,300 रुपयांचा टप्पा गाठला. कमाल आहे. म्हणजे मालाच्या प्रतीनुसार भावात किती मोठी तफावत आहे हे यातून स्पष्ट दिसतंय. बरं, सांगलीत एवढी मोठी तेजी असताना इतर भागात काय परिस्थिती होती? चला आता रिसोड आणि नांदेडचं चित्र पाहूया. रिसोडच्या बाजारात तशी शांतताच होती. इथं लोकल हळदीचा सरासरी भाव 11,400 ते 11,500 रुपयांवर स्थिर राहिला. फार काही चढउतार दिसला नाही. आणि नांदेडमध्येही परिस्थिती जवळपास वसमतसारखीच होती. कमीत कमी भाव होता 11,200 रुपये, जास्तीत जास्त गेला 15,000 रुपयांपर्यंत आणि सरासरी भाव साधारणपणे 13,000च्या आसपास राहिला. आणि आत्ता वळूया आजच्या शेवटच्या बाजारपेठेकडे, हिंगोली. इथले आकडे बघून बाजाराची पुढची दिशा काय असेल याचा काही अंदाज येतोय का ते बघूया. हिंगोलीमध्ये सुद्धा भाव एका ठराविक मर्यादेतच फिरत राहिले. कमीत कमी भाव होता 10,500 ते 11,000 आणि जास्तीत जास्त पोचला 14,500 रुपयांपर्यंत. म्हणजे पुन्हा एकदा हेच दिसतंय की सांगली वगळता इतर ठिकाणी बाजार बऱ्यापैकी स्थिर होता. तर एका बाजूला सांगलीमध्ये विक्रमी तेजी आणि दुसऱ्या बाजूला बाकीचे बाजार शांत. या सगळ्यामुळे एकच मोठा प्रश्न उभा राहतो. सांगलीतली ही तेजी टिकणार आहे का, की हा फक्त आजच्या दिवसापुरता एक अपवाद होता? बाजारातल्या या सगळ्या घडामोडींवर रोज बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी या माहितीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोचवायला विसरू नका. धन्यवाद.